चालत्या बसमध्ये भयंकर प्रकार, देश हादरला, मागच्या सीटवर चिकट असं 12वीच्या मुलाला अटक, महिला बसलेल्या आणि प्रकरण जाणून डोकं धराल. मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यात त्या दिवशी वातावरण नेहमीसारखंच होतं. सकाळची वेळ, प्रवाशांनी भरलेली बस रस्त्यावरून वेगाने धावत होती. काही लोक मोबाईलमध्ये गुंतले होते, काही खिडकीतून बाहेर पाहत होते, तर काही महिला मागच्या सीटवर बसून हळू आवाजात गप्पा मारत होत्या. बसमध्ये एक शांत साधा दिसणारा 12वीतील तरुण बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, पण तो सतत आजूबाजूला पाहत होता. कोणालाच कल्पना नव्हती की काही मिनिटात या बसमध्ये असा प्रकार घडणार आहे ज्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडेल. बस पुढे जात असताना अचानक रस्त्यावर काही लोकांनी हात दाखवून बस थांबवली. सुरुवातीला सगळ्यांना वाटलं की साधे प्रवासी असतील, पण काही क्षणात बसमध्ये गोंधळ सुरू झाला. साध्या कपड्यातील काही जण थेट बसमध्ये चढले आणि त्यांनी सरळ त्या तरुणाकडे धाव घेतली. साध्या कपड्यातील हे सर्व लोक साधारण नसून ते पोलीस होते. ही बसमधील महिला घाबरून ओरडू लागली. कुणीतरी म्हणालं, काय झालं? तर काही जण सीटवरून उठून मागे सरकले. त्या तरुणाला अचानक सीटवरून खेचलं गेलं. तो काही सांगण्याचा प्रयत्न करत होता, पण कुणी त्याचं ऐकत नव्हतं. बसमध्ये असलेल्या एका वृद्ध महिलेने विचारलं, अहो काय केलंय त्यानं? पण कुणीच उत्तर दिलं नाही. सगळे इतक्या वेगात घडत होतं की प्रवाशांना समजायला वेळ मिळाला नाही. त्या तरुणाला बसमधून खाली उतरवलं जात असताना तो अक्षरशः घाबरलेला दिसत होता. त्याच्या हाताला पकडून ओढलं जात होतं. काही महिलांनी हे दृश्य पाहून डोळे झाकले. बसमध्ये बसलेल्या मुलांनाही भीती वाटू लागली. हा कोण आहे? काय केलं यानं? असा प्रश्न सगळ्यांच्या तोंडातून निघाले, पण उत्तर अजूनही कुणाकडे नव्हतं. बस थांबून काही मिनिटं झाली होती. बाहेर रस्त्यावर गर्दी जमू लागली. त्या तरुणाभोवती उभे असलेले साध्या कपड्यातील पोलीस सतत काहीतरी बोलत होते. काहींच्या चेहऱ्यावर राग होता, तर काही जण मोबाईलवर कुणाशी तरी बोलत होते. बसमधील प्रवाशांना मात्र अजूनही काय चाललंय हे कळत नव्हतं. मात्र एका महिलेनं तर भीतीने मुलाला मिठी मारली होती. बसमध्ये असलेल्या प्रवाशांनाही आता वाटू लागलं की हा मुलगा खरोखरच धोकादायक असेल, कारण इतक्या लोकांनी अचानक कारवाई करणं सामान्य नव्हतं. मात्र तो ज्या सीटवर बसलेला होता त्या सीटकडे कुणीही अजून पाहिलं नव्हतं. त्या रात्री संपूर्ण जिल्ह्यात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. सोशल मीडियावर व्हिडिओ फिरू लागले. लोक एकमेकांना तेच दृश्य पाठवत होते. बसमधून पकडला 12वीचा मुलगा, अशा चर्चा सुरू झाल्या. मात्र नंतर पोलिसांकडून मोठी माहिती देण्यात आली. त्या तरुणाकडून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करण्यात आल्याचा दावा केला जात होता, पण असं काहीही नव्हतं. त्या पोराला अडकवलं जात होतं. पोलीस हे सर्व करत होते. त्याच्याबद्दल चर्चा सुरू झाली. बातम्या येऊ लागल्या. लोकांच्या मनात त्याच्याबद्दल तिरस्कार निर्माण झाला. इतका साधा दिसणारा मुलगा आणि एवढं मोठं काम, असं सगळ्यांना वाटायचं. मात्र त्या तरुणाच्या घरात वेगळीच परिस्थिती होती. त्याचं कुटुंब पूर्णपणे हादरलं. त्याची आई रडत होती. वडील शांत बसले होते आणि शेजारी सतत घरात ये-जा करत होते. घरच्यांचा एकच दावा होता, तो असं काही करूच शकत नाही, पण त्यांच्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नव्हतं. काही दिवस गेले. त्या तरुणाचं आयुष्य एका क्षणात बदललं होतं. ज्याला लोक हुशार विद्यार्थी म्हणून ओळखत होते, त्यांच्याकडे आता संशयित गुन्हेगार म्हणून पाहिलं जात होतं. परिसरातील लोक आजूबाजूला कुजबूज करू लागले. काही जणांनी तर घरच्यांशी बोलणं सुद्धा बंद केलं, पण त्या कुटुंबाने हार मानली नाही. त्यांनी त्या दिवसाचे व्हिडिओ जमा करायला सुरुवात केली. बसमधील प्रवाशांशी संपर्क केला गेला. काहींनी सुरुवातीला बोलण्यास नकार दिला, पण नंतर हळूहळू गोष्टी समोर येऊ लागल्या. बसमध्ये जे घडलं होतं ते अधिकृत सांगितलेल्या कथेशी जुळत नव्हतं. एक व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहिला जाऊ लागला. त्या व्हिडिओमध्ये दिसत होतं की बस थांबवल्यानंतर थेट त्या तरुणालाच पकडलं गेलं. कुठेही पाठलाग नव्हता, कुठेही पळापळ नव्हती. काही प्रवाशांनी तर सांगितलं की त्यांना कोणताही संशयास्पद प्रकार दिसला नव्हता. जसे जसे पुरावे जमा होऊ लागले तसे तसं संपूर्ण प्रकरण वेगळ्याच दिशेने वळू लागलं. काही लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली, जर एवढा मोठा गुन्हेगार होता तर तो इतक्या शांतपणे बसमध्ये कसा बसला? त्याच्याकडून काही जप्त झालं, ते बसमध्ये का दिसलं नाही? असे अनेक प्रश्न समोर येऊ लागले. हळूहळू प्रकरण मोठं होत गेलं. आता फक्त जिल्ह्यातच नाही तर बाहेरच्या भागातही याची चर्चा सुरू झाली. सोशल मीडियावर लोक 2 गटात विभागले गेले होते. काही जण अजूनही त्या तरुणाला दोषी मानत होते, तर काही जण म्हणत होते की या प्रकरणात काहीतरी लपवलं जात आहे. दरम्यान काही अधिकृत कागदपत्रांमध्ये विसंगती आढळली. अटकेची वेळ आणि प्रत्यक्ष व्हिडिओतील वेळ जुळत नव्हती. बस कुठे थांबली होती आणि अधिकृत माहितीमध्ये काय सांगितलं गेलं होतं यात मोठा फरक दिसत होता. आता लोकांना आणखी संशय वाढू लागलाय. त्या तरुणाच्या बाजूने उभे राहणारे काही लोक पुढे आले. त्यांनी सांगितलं की तो अभ्यासू मुलगा होता. त्याच्यावर आधी कधीच कोणताही गुन्हा नव्हता, पण तरीही अचानक त्याचं नाव एवढ्या मोठ्या प्रकरणात कसं आलं हा प्रश्न सगळ्यांना सतावत होता. काही दिवसांनी आणखी एक व्हिडिओ समोर आला. त्या व्हिडिओमध्ये बसमधील प्रवाशांचे चेहरे स्पष्ट दिसत होते आणि तो तरुण सतत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याचा आवाज त्या गोंधळात हरवत होता. हे प्रकरण आता न्यायालयापर्यंत पोहोचलं. तिथे जे काही पुरावे दाखवले गेले त्या सगळ्यांना सादरवून टाकलं, कारण आतापर्यंत लोकांनी जे खरं मानलं होतं तेच आता संशयाच्या भोवऱ्यात अडकू लागलं होतं. अनेकांचे चेहरे उतरले. काहींना विश्वास बसत नव्हता. न्यायालयात सादर झालेल्या फुटेजमध्ये जे दिसलं ते धक्कादायक होतं. त्या तरुणाला आधीच बसमधून जबरदस्तीने उतरवलं गेलं होतं. त्यानंतर संपूर्ण कथा तयार करण्यात आल्याचा संशय निर्माण झाला. आता लोकांच्या मनात एकच प्रश्न होता, मग खरं कोण बोलत होतं? आणि शेवटी जे सत्य समोर आलं त्याने संपूर्ण देश हादरला. बसमधून ओढून गेलेला तो तरुण कोणताही मोठा गुन्हेगार नव्हता. त्याच्यावर लावलेले गंभीर आरोप खोटे असल्याचं उघड झालं. संपूर्ण कारवाई बनावट असल्याची कबुली देण्यात आली आणि ज्यांच्यावर लोकांनी विश्वास ठेवला होता त्यांच्याच काही लोकांनी एक निष्पाप विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं. त्या दिवशी चालत्या बसमध्ये घडलेला भयंकर प्रकार म्हणजे गुन्हेगार पकडण्याची कारवाई नव्हती, तर एका निष्पाप मुलाला जबरदस्तीने उचलून त्याच्यावर खोटं
मोठा गुन्हा टाकण्याची धक्कादायक घटना होती.